इन्कमचं जे गणित आहे, ज्याच्यासाठी आपण बरेच जण बघतोय की बाबा नेमकं काय करता येईल किंवा कसे किती पैसे मिळतील. तर साधारणपणे काय असतं, 2 किंवा 3 दिवस आठवड्यातनं फोनिक्सचे क्लासेस रोज नसतात, कारण स्किल डेव्हलपमेंट आहे, ट्युशन सारखं नाही आहे. त्यामुळे साधारण 2 ते 3 दिवस, जरी आपण म्हणलो की 3 दिवसाची एक बॅच केली आपण, तर 3 दिवस तुम्ही जर तासभर शिकवलं, एकच बॅच घेतली, साधारण 15 ते 20 मुलं आरामशीर मिळतात. जो काय आमच्या टीचर्स आजपर्यंतचा अनुभव आहे, तर 15 ते 20 मुलं एका बॅचला आरामशीर मिळतात. फार जास्त मेहनत करावी लागत नाही. एक तास जरी शिकवलं 3च दिवस, आणि साधारण ग्रामीण भागामध्ये 1000 ते 1200 ॲव्हरेज मुलांना आपल्याला महिन्याला चार्ज करता येतं. शहरी भागांमध्ये 1500, 1700, 1800 रुपये पण चार्ज करतायत. काही जण तर 2-2 हजार पण करतायत. तर 3च दिवस जर आठवड्यातनं शिकवलं तरी मला महिन्याला 18,000 रुपये मिळू शकतात, एकच तास. मी जर ठरवलं की 2 बॅचेस घ्यायच्यात मला, एकच तास मी रोज शिकवणार. सोमवार ते बुधवार एक बॅच आणि गुरुवार ते शनिवार एक बॅच, रविवारी सुट्टी. तर माझा महिन्याचा इन्कम 36,000पर्यंत जाऊ शकतो. आणि हेच जर मी 2 तास शिकवलं, 6 दिवस शिकवलं, तर मला अंदाजे 70 ते 72,000 रुपये. आपण तर अजून कमी पकडतोय की 50 ते 60,000 रुपये. 2च तास जर तुम्ही शिकवलं, आठवड्यातनं 6 दिवस, रविवार सुट्टी, किंवा तुम्ही तुमच्या बॅचेस जशा अलाईन केल्या, तरी तुम्हाला 70,000पर्यंत इन्कम आहे. आपण कमीत कमी धरूया की ठीक आहे, सुरुवातीला नाही एवढं मिळणार, 40-50,000 रुपये कुठेही गेले नाही. बाकीचे 22 तास कुटुंबासाठी, बाकीच्या जबाबदाऱ्यांसाठी, किंवा अजून काही तुम्ही इन्कम सोर्स असेल तिथं तुम्ही वेळ देऊ शकता. तर ही एवढी इन्कम पोटेन्शियल फोनिक्समध्ये आहे. आणि ज्यावेळेस आम्ही तुम्हाला सुरुवातीला मेसेज केले असतील की 2 तासात एवढं इन्कम येऊ शकतो, तर वर्षाला तुम्ही जर 2च तास शिकवलं तर साधारण 7 ते 8 लाख रुपये एका वर्षाला कमवू शकता. चांगल्या ठिकाणी नोकरी करून सुद्धा एवढ्या कमी वेळामध्ये इतकं इन्कम देणारं आजपर्यंत फार जास्त नाही आहे. 8-10 तास नोकऱ्या आहेत, त्याची काही गॅरंटी राहिलेली नाही आहे. आज नोकरी असेल, उद्या नसेल. पण फोनिक्सच्या बाबतीत तसं व्हायचं काही कारण नाही. उलटं जेवढं तुम्ही जुने होत जाणार, तेवढ्या बॅचेस वाढत जाणार, तेवढी मुलं येत जाणार. आणि शिक्षण असा एरिया आहे की हा कधी न बंद होणार आहे. त्याला रिसेशन नसतं, त्याला काही नसतं, महागाईचा काही इफेक्ट होत नाही, उलटं तो वाढतच जातो.